आता एक मोठी अपडेट समोर येते. संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. अनेक वर्षापासून अधूनमधून ही फोन टॅपिंगची प्रकरणं येतच असतात. आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये आधीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या काही प्रमुख लोकांचे फोन टॅप केले. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 बडे पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी पण सुरू आहे. पण हे एका परदेशी ॲपच्या माध्यमातून हे 1500पेक्षा जास्त लोकांचं फोन टॅपिंग झालं आहे. आणि त्या सगळ्यात जास्त या देशातले पत्रकार आहेत, राजकारणी आहेत. आणि अत्यंत गंभीर बाब आहे. आज सकाळीच माझं राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा झाली आणि आज हा विषय संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये उचलला जाईल. हे पहा की एका परदेशी जो ॲप आहे, पिगाजस्की काय त्याचं काय म्हणतात, 1500पेक्षा जास्त लोकांचे या देशातल्या फोन टॅप झाले. त्यांचं संभाषण ऐकलं जात आहे. आणि त्यात मोठ्या संख्येनं पत्रकार आहे. पत्रकारांचे फोन ऐकून त्यांना काय करायचं होतं माहीत नाही. पण पत्रकार आहेत, उद्योगपती आहेत, काही राजकीय नेते आहेत. पण या देशामध्ये अशा प्रकारचं फोन टॅपिंगची प्रकरणं हिंदुस्थानामध्ये वारंवार होत असतात. आणि ती लोक फार गांभीर्याने सुद्धा घेत नाहीत. आज सरकार का उत्तर देते पाहू. काही मुख्यमंत्र्यांची फोन टॅप झाले तसं कळतंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला आहे का? नाही, याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. पण नक्कीच हे सरकार बनत असताना महाराष्ट्रातलं आणि त्याआधी महाराष्ट्रामध्ये सुद्धा फोन टॅपिंगचं एक जोरदार प्रकरण घडलं होतं. त्याची चौकशी सध्या सुरू आहे. नाना पटोले यांनी एक प्रकरण कालच्या विधानसभेच्या अधिवेशनात त्याच्यावर चर्चा घडवून आणली. सरकारनं एक समिती नेमलेली आहे. महाराष्ट्रातले काही वरिष्ठ अधिकारी या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये होते, त्यांची चौकशी सुरू आहे. सर, ज्यांचे फोन टॅप झाले त्याच्यामध्ये केंद्रातले सुद्धा 2 मंत्र्यांचा समावेश आहे आणि काही संघाशी रिलेटेड सुद्धा व्यक्तींचे फोन टॅप झालेले. नक्कीच अजून बरीचशी नावं समोर यायची आहेत. विशेषतः यावेळेला सगळ्यात जास्त नावं ज्यांचं फोन टॅपिंग झालं ते पत्रकार आहेत, संपादक आहेत. आणि हे गंभीर आहे. नाही, पण आता फोनवर बोलणं इतकं सुरक्षित राहिलं नाही, खाजगी आयुष्य काही राहिलेलं नाही असं आपण. नाही, गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये राजकारणी, पत्रकार, संपादक हे एका भीतीच्या सावटाखालीच जगत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन ऐकले जात आहेत. ही सगळ्यांच्या मनात भीती आहे. याच्यावरती खरं म्हणजे देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी समोर येऊन त्याच्यावरती खुलासा करणं गरजेचं आहे. काही परदेशी कंपन्या, परदेशी ॲप्स अशा प्रकारे या देशातल्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशाच्या स्वातंत्र्याला सगळ्यात मोठा धोका आहे. रावसाहेब, पण या फोन टॅपिंग मागचा नेमका हेतू काय आहे आणि हे कोणाच्या मार्फत फोन टॅप झाले? नाही, या देशाचं शासन आणि प्रशासन हे दुबळं आणि कमजोर असल्याचे लक्षण आहे. कोणी आयऱ्या येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे काही सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाही, कायदे नाहीत. सरकारला ज्या पद्धतीनं समोर येऊन या सगळ्या गोष्टींशी मुकाबला करायला पाहिजे ते दिसत नाही. याच्यामुळे देशामध्ये एक भीतीचं वातावरण नक्कीच निर्माण आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. बताइए. का मामला सामने आया है. कई पत्रकारों के नाम हैं और ऐसा कहा जा रहा है कि कुछ केंद्रीय मंत्री, बड़े बड़े नेताओं के नाम भी शामिल हैं. आपकी इस पर क्या प्रतिक्रिया और क्या महाराष्ट्र सीएम को लेकर के भी आपको? देखिए, कल से ये बात सामने आई है. इस देश के करीब 1500 से भी ज़्यादा प्रमुख लोग हैं, जिसमें ज़्यादा पत्रकार है, संपादक है, नेता है, कुछ राज्यों के मुख्यमंत्री हैं, केंद्रीय मंत्री हैं. उनके सभी के फ़ोन टैप किए गए हैं, सुने हैं, उनका स्क्रिप्ट निकाला है और ये खुलेआम हो रहा है. ये देश की सुरक्षा के बारे में सबसे बड़ा खतरा है. लेकिन हम देख रहे हैं बहुत सालों से, लगभग 10-12 सालों से इस प्रकार की वारदातें इस देश में होती रही है.
कभी यहाँ से फ़ोन टैप होता है, कोई फ़ोन टैप करता है। महाराष्ट्र में भी जब हमारी सरकार बंद रही थी या बनने जा रही थी तो ये फ़ोन टैपिंग का मामला सामने आया, लेकिन वो फ़ोन टैप करने वाले हमारे ही लोग थे, स्टेट के और देश के। लेकिन इस बार ये एक विदेशी ऐप है, विदेशी कंपनी है, और हमारे लोगों के फ़ोन सुने गए हैं। उसमें से इस बार संपादक और पत्रकारों का आंकड़ा ज़्यादा है। अब हमारे फ़ोन सुनकर वो क्या करने वाले थे मुझे मालूम नहीं, लेकिन सुन लीजिए। राउत साहब, कई नेताओं का इसमें जिक्र हुआ है कि उनके फोन टैप हुए। लगभग 4 मुख्यमंत्री है जिनके फोन टैप हुए हैं। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, इनका भी फोन टैप हुआ ऐसे लगता है? अब मेरे पास पूरी लिस्ट नहीं है, लेकिन ज़रूर मुझे लगता है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री का भी फ़ोन अगर कोई टैप करता होगा तो मुझे आश्चर्य नहीं। लेकिन इसका हेतु क्या है? ये फोन टैप क्यों हो रहे हैं और कौन सी शक्तियाँ हैं इसके पीछे जो ये फोन टैप कर रही है? देखिए, शक्तियाँ तो होती है, उनका इंटरेस्ट भी होता है। ये तो कोई खिलौना नहीं है ना, ये कोई खेल नहीं चल रहा है। कोई ना कोई उनका मकसद ज़रूर होगा कि इस देश के 1500 से भी ज़्यादा प्रमुख लोगों के अगर फ़ोन टैप किए जाते हैं तो ज़रूर उनका मकसद है, और ये देश को खतरा है, देश की स्वतंत्रता को खतरा है। मुझे लगता है देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री ने सामने आकर उस बारे में देश की जनता को बताना चाहिए क्या हो रहा है। सर, इसके पीछे सरकार का हाथ कहा जा रहा है। अभी हम पार्लियामेंट में मुद्दा उठाएंगे, बात करेंगे। आज सुबह ही मेरी खड़गे साहब से बात हो गई है, और कल भी बात हो रही थी कि ये मुद्दा कल आ सकता है। तो आज का ये बहुत ही हॉट सब्जेक्ट है। धन्यवाद सर, काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्याच्यामध्ये काय नेमकी रणनीती ठरलेली आहे आणि पंतप्रधान या बैठकीसाठी उशीर आले त्याच्यामुळे विरोधकांची नाराजी होती? नक्कीच काल रणनीती म्हणाल तर जे प्रमुख या देशामधले मुद्दे आहेत, महागाई आहे, अनेक वर्षभरापासून शेतकरी गाजीपूर बॉर्डरला बसले आहेत, ते 22 तारखेला इथे संसदेवर चाल करून येत आहेत, त्यांचा विषय घेणं गरजेचं आहे। कोरोना संदर्भात जे काय गोंधळ उडाला, अराजक झालेलं आहे, त्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे। हे 3 किंवा 4 विषय महत्त्वाचे आहेत। त्या संदर्भात आम्ही सरकारकडे चर्चेची मागणी करू, सरकारला त्या विषयावर चर्चा घडवून आणावी लागेल। काल संसदीय कार्यमंत्र्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सगळ्या विषयावर चर्चेची तयारी आमची आहे। पण जरी बाहेर हे बोलत असले तरी प्रत्यक्षात सभागृहामध्ये सरकार अशा प्रकारच्या चर्चांना सामोरं जात नाही आणि पळ काढतं, हा आमचा अनुभव आहे। त्याच्यामुळे ह्या वेळेला संपूर्ण विरोधी पक्षाने ठरवलं आहे की आपण मागे हटायचं नाही। राऊत पण काल बैठकीलाही शेवटची 3 मिनिटं पंतप्रधान उपस्थित राहिले, नापसंती व्यक्त केली विरोधी पक्षाने। नाही, आम्ही सगळ्यांनीच नापसंती व्यक्त केली। विशेषतः आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन तिथे आहे, विरोधी पक्षनेते बसले आहेत आणि ते बोलत आहेत, एक भूमिका मांडतात आमच्या सगळ्यांच्या वतीनं, त्यावेळेला प्रधानमंत्र्यांची उपस्थिती असते तर ते परंपरा आणि संकेताला धरून झालं असतं। पण नेहमी सांगितलं जातं की परंपरा आधीच्या लोकांनी पाळली नाही। आता आधीच्या लोकांनी शेण खाल्लं असेल म्हणून तुम्ही का खाताय? तुम्ही बदला, चांगल्या परंपरा, चांगले पायंडे पाडा ना। सर, पार्लियामेंट का पहला दिन है और जो लगातार किसान बैठे हुए हैं बॉर्डर पर, अगर दिल्ली की बात करें तो, और तेल का कितना बड़ा मुद्दा है आप लोगों को, और कैसे 22 तारीख को किसान का एक जत्था दिल्ली में पहुंचेगा। देखिए, बारिश है, आज भी वो बारिश में बैठे हैं वहाँ। मुझे लगता है अगर सरकार के पास थोड़ी भी संवेदना, मन हो, हृदय हो, तो किसानों से बात करेंगे और उनको घर जाने के लिए एक ऐसा माहौल बनाएंगे कि जो पूरा देश सरकार को वाहवा करे। लेकिन मुझे लगता है सरकार का अहंकार बहुत बढ़ रहा है। बारिश में अगर हज़ारों लाखों किसान बैठे हैं, वो देश की जनता है, देश की प्रजा है, वो कोई दुश्मन नहीं है। अगर किसी को लगता होगा कि वो देश के दुश्मन है, लगता होगा किसी को वो देश के दुश्मन है, यहाँ कुछ अंधभक्त है जिनको लगता है ये देश के दुश्मन है किसान, तो मुझे लगता है अगर ये देश के दुश्मन है तो वो सब लोगों ने आज से किसानों ने उगाया हुआ खाना खाना छोड़ दीजिए, भूखे रहिए
रावसाहेब, आज मराठीत प्रश्न आहे की 22 तारखेला देशभरातले शेतकरी ते संसदेवर धडक देत आहेत. काय नाही, त्याबद्दल? ते धडक देणार नाही आहे. ते 200-200च्या पथकानं संसद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत दिल्लीत येऊन धरणं धरतील शांतपणे. आणि त्यांनी आम्हाला असंही सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्यासाठी संसद बंद पाडू नका, तुम्ही संसदेमध्ये हा मुद्दा उचला आणि आमच्या प्रश्नांना वाचा पण, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही त्या पद्धतीनं ते काम करणार आहोत. हा पहा मुसळधार पाऊस दिल्लीमध्ये पडतो. मी आत्ता माहिती घेतली, जिथे शेतकरी बसले त्या गाझीपूरच्या सीमेवर सुद्धा धो पाऊस पडतो आहे. या पावसामध्ये शेतकरी बसले, याचं सरकारला वेदना व्हायला पाहिजे. ही आमची जनता आहे, ही आमची प्रजा आहे. पण काही लोकांना असं वाटतं आहे, काही अंधभक्तांना, की ते देशाचे शत्रू आहेत. हे शेतकरी म्हणजे आंदोलन करतायत, आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतायत, त्यांच्या काही मागण्या आहेत म्हणून ते देशाचे शत्रू आहेत. जर त्यांना ते देशाचे शत्रू वाटत असतील तर या सगळ्या अंधभक्तांनी शेतकऱ्याने उगवलेलं अन्नधान्य खाणं बंद करावं आणि उपाशी राहावं, एवढंच मी त्यांना सांगेन. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ते बसलेले आहेत आणि मी अत्यंत अस्वस्थ आहे. रावसाहेब, एक सोशल मीडियावरची व्हिडिओ व्हायरल होतोय. अदानींनी मुंबई एअरपोर्टचे स्टेज घेतल्यानंतर मुंबई एअरपोर्टवरती गरबा होतोय आणि त्याला असं म्हटलं जातंय की मुंबई एअरपोर्ट जे आहे ते गुजरातला टेकओव्हर केलं म्हणून. मला असं वाटत नाही. मी तो व्हिडिओ का बघितलेला, मला कोणतरी सांगितलं आहे, पण तो व्हिडिओ नक्की कधीचा आहे आणि काय आहे याची सत्यता पडताळून पाहावी लागेल. मुंबई एअरपोर्टचं नाव छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, एवढंच मी सांगू शकतो. आणि ते तसंच राहणार. आणि महाराष्ट्राच्या राजधानीत ते एअरपोर्ट आहे. जर कोणी अशा प्रकारे काही करत असेल तर त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पाहावं काय आहे. सर, धन्यवाद. जो सरकार कह रही है कि विपक्ष के जितने भी मुद्दे हैं उसका जवाब दिया जाएगा, जो नियम के दायरे में, खासकर कोविड को लेकर प्रधानमंत्री दोनों सदन को भी संबोधित करेंगे. करना चाहिए. दोनों सदनों को प्रधानमंत्री ने संबोधित करना चाहिए. उससे पहले डिबेट होना चाहिए और डिबेट के लिए पूरा समय देना चाहिए, पूरा समय. हम बात करेंगे, हम अपनी बात रखेंगे. पूरे देश भर से लोग वहाँ बैठे हैं सदन में, अपने अपनी गांव की बात रखेंगे. क्या हुआ है वाराणसी से लेकर पश्चिम बंगाल तक, क्या हुआ इस काल में, हम सब बात करना सर, चाहते हैं. महंगाई पर बोल दीजिए, तेल का मुद्दा कितना ज़्यादा बड़ा रहेगा इसका? सबका तेल निकल गया है. तेल का मुद्दा ही सबसे बड़ा मुद्दा है. आप देखिए. सर, धन्यवाद. एक क्या है आपण बघितलं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांना घेरण्यासाठी सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक विषयांवर भाष्य केलेलं आहे. शेतकरी आंदोलन असतील किंवा एकंदरीतच फोन टॅपिंगचा मुद्दा जो आहे तो उठवला जाईल. महागाई हा सुद्धा आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाचा मुख्य मुद्दा आहे. आता काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारकडून सांगण्यात आलेल्या आहे विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना, सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर अशा प्रकारची चर्चा केली जाईल. त्यामुळे सरकारला घेरण्यामध्ये विरोधक यशस्वी होतात का हे पाहावं लागणार आहे. अनेक मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले नवे चेहरे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काहींना नवीन संधी मिळालेली आहे, काहींना बढती मिळालेली आहे राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रिपदांवर. आता ते हे अधिवेशन आणि विरोधकांचा हा सगळा अजेंडा कसा परतवून लावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. फोन टॅपिंग ही गंभीर गोष्ट आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारने हा विषय गंभीरतेने घ्यावा अशी सुद्धा मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे. एकंदरीतच जे फोन टॅपिंगचं प्रकरण कालपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेलं आहे त्यावर सुद्धा संजय राऊत यांनी या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. महागाईचा मुद्दा आहे, शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत जे आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये गाजणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आंदोलनासंदर्भात सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे आणि या पावसामध्ये सुद्धा हे शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत आणि सरकार आपल्या अहंकारामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. तत्पूर्वी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व विषयांवर सरकार चर्चेसाठी तयार असल्याची भूमिका पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली आहे. मात्र इंधन दरवाढीचा भडका, महागाई, लस मिळण्यास होणारा विलंब या मुद्द्यावरून विरोधक संसदेत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय शेतकरी आंदोलन सुद्धा विरोधकांच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. आक्रमक विरोधकांपुढे मोदी मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची परीक्षा असणार आहे. याशिवाय लोकसंख्या नियंत्रणाबाबत काही भाजप खासदार खासगी विधेयक मांडणार आहेत. त्यामुळे वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर आपल्या सोबत आहेत. विहंग, थोड्याच वेळामध्ये कामकाजाला सुद्धा अधिवेशनाच्या सुरुवात होईल. संजय राऊत यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि आता विरोधक सरकारला घेरण्यासाठी तयार आहेत. नक्कीच आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती फोन टॅपिंग प्रकरण आहे. त्या मुद्द्यावरच विरोधक जे आहे ते सरकारला, केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत. संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्ट केले की मी मल्लिकार्जुन खरगेंशीही बोललेलो आहे या प्रकरणामध्ये आणि आता आम्ही याच मुद्द्यावर प्रथमदर्शनी सरकारला घेरणार आहोत. कारण आजची जी मोठी जर राष्ट्रीय कोर्टची जर बातमी असेल ती आहे पेगासेसने केलेलं फोन टॅपिंग प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये 40 पत्रकार आहेत. जे पत्रकार सरकारची जे कामकाज आहे त्याविषयीची बातमी गोळा करत होते. याच लोकांचं जे आहे ते फोन टॅपिंग करण्यात आलेलं आहे. ही स्वातंत्र्यावर त्यांच्या जी आहे ती गदा आणलेली आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर, अशा पद्धतीने सांगून संजय राऊतांनी स्पष्ट केलेलं की विरोधकांची भूमिका जी आहे ती आम्ही आज जी आहे ती सभागृहामध्ये मांडणार आहेत. त्यामुळे सरकारला आज तारेवरची कसरत करावी लागणार आहे फोन टॅपिंग प्रकरणावरून. सरकारने कितीही जरी सांगितलं असलं की फोन टॅपिंग प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही आहे, तरीसुद्धा ज्या पद्धतीनं एका विदेशी फ्रेंच जी संस्था आहे त्यांनी मिळून जी माहिती दिलेली आहे की नाही याच्यामध्ये पेगासेस आणि भारत सरकार यांचा संबंध होता, त्यामुळे आज जे आहे ते सरकारला उत्तर द्यावं लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी असणार आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी समोर यावं आणि यावर उत्तर द्यावं, ही विरोधकांची आज सभागृहामध्ये मागणी असणार आहे. अगदी विहंग, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी आंदोलनाचा. दिल्लीमध्ये मोठा पाऊस सुरू आहे, तरी सुद्धा शेतकरी बसलेल्या 200-200च्या जथ्यानं हे शेतकरी धरणं धरणार आहेत दिल्लीमध्ये येऊन. त्याबद्दल सरकार काही पावलं उचलणार आहे का, गांभीर्यानं विचार केला जाणार आहे का, अशा सुद्धा विरोधकांचा एक सवाल आहे. त्याबद्दल काय माहिती मिळते? बस जो प्रोटेस्ट है ये सब मुद्दों को लेकर वो सदन चाहती है कि सरकार उस पर बात करे, अदरवाइज वो सदन नहीं चलने देगी, सस्पेंशन नोटिस भी देगी. और नहीं, सदन चलने देंगे ऐसे बोलने का ही भाषा गलत है. स्ट्रक्चर डिबेट जो कुछ भी नोटिस देना है वो देने दो. सरकार बीएससी में वगैरह तैयार होगा. सरकार किसी चर्चा से भाग नहीं रहे. सरकार सदन, जैसे कल माननीय प्रधानमंत्री जी ने कहा है, सार्थक चर्चा होना चाहिए. गवर्नमेंट फर्मली बिलीव्स इन दैट. सर, गवर्नमेंट ने ऑफर किया था कि प्रधानमंत्री कोविड की सिचुएशन पे दोनों हाउसेस को ज्वाइंट एड्रेस कर सकते हैं. ऑपोजिशन ने ऑब्जेक्शन लिया है. और आपण बघितले, मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांना संधी दिलेली आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या आक्रमकतेपुढे नवे मंत्री टिकाव धरणार का हे बघावं लागणार आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी समोर येऊन सगळ्या प्रश्नांवर उत्तर द्यावीत, असं सुद्धा विरोधकांचं मत आहे. आपण बघतोय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आज जो मुद्दा गाजणार आहे तो म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणाचा. आणि युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे आपल्या सोबत आहेत. सत्यजितजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणामध्ये विरोधक आता आक्रमक झालेले आहेत. गंभीर बाब आहे, सरकार गंभीरतेने घेणार का असा सवाल उपस्थित केला जातो. तुम्ही सुद्धा हा ट्विटरच्या माध्यमातून हा सवाल उपस्थित केला. सत्यजित तांबे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र या सगळ्यामध्ये 10 देशांतील मीडिया संस्था आणि शेकडो पत्रकारांनी एकत्र येत हेरगिरीचा गौप्यस्फोट केला. इस्रायलने तयार केलेल्या पेगासस स्पायवेअरचा उपयोग करून जगभरातील पत्रकार, न्यायाधीश आणि राजकारण्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या तपासणीला पेगासस प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलंय. 1500हून अधिक जणांच्या या यादीमध्ये
40 बड्या भारतीय पत्रकारांचा देखील समावेश आहे। विशेष बाब म्हणजे काही पत्रकार 2019 साली सरकारशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीची बातमी करत होते, त्यांचा या यादीमध्ये समावेश आहे। मात्र भारत सरकारने हेरगिरीचे सर्व आरोप फेटाळलेत। लीक झालेल्या यादीमध्ये हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू अँड इंडियन एक्सप्रेस या प्रमुख पत्रकारांचा समावेश आहे।